नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 22 जानेवारीच्या जे अत्यंत महत्त्वाचे बुलेट रॅपिड फायरचे प्रश्न आहेत, असे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला पाहायला भेटत आहे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण रोज सकाळी रिव्हिजन करत असतो. चालू घडामोडीचे जे पाठीमागे घडलेले 2025-26मध्ये आहेत ते वाले. ओके. जे येणाऱ्या पेपरसाठी खूप महत्त्वाचे आणि खूप तुम्हाला उपयुक्त, युजफुल असे हे ठरतील. असे प्रश्न आपण रिव्हिजन करूयात. चला, तुम्ही एक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके. चला, पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर खूप जणांनी अगदी छान पद्धतीने बरोबर दिलं आहे की भारतीय जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल? त्याला आपण WMO म्हणतो आपण, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. WMOचं मुख्यालय हे तर जिनिवामध्ये, पर्याय क्रमांक 1. ओके. जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय कुठे येतं? जिनिवामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आणि SCO शांघाय सहकारी संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? बीजिंगमध्ये आहे, लक्षात ठेवा. न्यूयॉर्कमध्ये तर सगळ्यांना माहिती असेल युनोचं मुख्यालय आहे. त्यानंतर UNDPचं मुख्यालय आहे कुठं? न्यूयॉर्कमध्ये. चला, घ्या अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आणि महत्त्वाचा देखील आहे. नुकत्याच NTCAच्या अहवालानुसार 2025मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांचे मृत्यू झालेला आहे? नॅशनल टायगर कन्झर्वेटिव्ह अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो आपण, NTCA, जे व्याघ्र गणना पण जाहीर करत असतं दर 4 वर्षांनी, तुम्हाला माहिती असेल. मग सर्वाधिक वाघांचे मृत्यू कोणत्या राज्यात झाला असेल? तो राज्य आहे मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. तो राज्य कुठला असेल? मध्य प्रदेश, IMP आहे. त्याच्यानंतर नुकतेच अमित मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती जाहीर केली. तर त्यांचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? अमित मिश्रा सगळ्यांना माहिती असतील, ते क्रिकेट खेळत होते. ओके. क्रिकेटशी संबंधित व्यक्ती येतात. अमित मिश्रा यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली आणि बॉलर होते, सगळ्यांना माहिती असेल. ओके. बॉलिंग पण करत होते आणि बॅटिंग पण करत होते. सॉरी. पुढचा प्रश्न. दरवर्षी जागतिक साक्षरता दिन हा कधी असतो? जागतिक साक्षरता दिवस असतो 8 सप्टेंबरला, सर्वांना माहिती असेल. ओके. 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिवस असतो. 5 सप्टेंबरला काय असतं? 5 सप्टेंबर असतो शिक्षक दिवस. शिक्षक दिवस, राष्ट्रीय शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न. वर्ष 2025मध्ये भारतात होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ICCने कोणासोबत भागीदारी केली होती? ओके. आता ही वर्ल्ड कप पार पडलं, याच्यामध्ये भारत, सगळ्यांना माहिती असेल, भारतानं जिंकलेलं आहे दक्षिण आफ्रिकेला हरवून, आणि भागीदारी केली होती गुगलसोबत. गुगल, लक्षात ठेवा. गुगलचे सध्या CEO कोण असतील? गुगलचे सध्या CEO आहेत सुंदर पिचई. सुंदर पिचई सध्या गुगलचे CEO आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच 19 जानेवारी 2026 रोजी भारत भेटीवर आलेले शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? हे तर संयुक्त अरब अमिरातचे, UAEचे अध्यक्ष, लक्षात ठेवा. शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान. UAEची राजधानी काय असेल? अबुधाबी आहे. अबुधाबी ही UAEची राजधानी आहे, लक्षात ठेवा. आणि भारत आणि UAE खूप महत्त्वाचं संबंध पण चांगले येतं भारत आणि UAEचे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये 10% जे आरक्षण आहे ते लागू केलेलं आहे? ओके. सगळ्यांना माहिती असेल, अग्निवीरांसाठी 50% आरक्षण कुणी लागू केलं होतं? BSF मध्ये. हे तुम्हाला मी कव्हर केलं आहे. 10% आरक्षण कुणी लागू केलं असेल? उत्तराखंडने. उत्तराखंडने हे 10% आरक्षण लागू केलेलं आहे. नेक्स्ट. नुकतेच वर्ष 2025मध्ये भारतातील एकूण किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे? हे एकूण 45 शिक्षक असे आहेत ज्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. 45 शिक्षक. आणि शिक्षक दिवस असतो, जागतिक शिक्षक दिवस असतो 5 ऑक्टोबरला, राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो 5 सप्टेंबरला. अनुत्तीन चार्न विराकुल हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले? तर हा देश आहे थायलंड. पॅथॉंग थार्न शिनावात्रा यांनी राजीनामा दिला, त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं आणि आता नवीन बनले तर अनुत्तीर्ण
चारनवी रागुल थायलंड. थायलंडची राजधानी काय असेल? बँकॉक. बँकॉक ही थायलंडची राजधानी आहे. पुढचा प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या जी-एस-टी आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण त्याला. हे कसं आहे? हे एक अप्रत्यक्ष कर आहे. जी-एस-टी कसा एक अप्रत्यक्ष कर आहे. या जी-एस-टी परिषदेच्या 56व्या बैठकीत नवीन दर रचना काय करण्यात आलेलं आहे? ओके. बघा, पूर्वी 5, 12, 18 आणि 28% होते. ओके. 12 आणि 18 काढून टाकलेत. आता 5 आणि 18% लक्षात ठेवायचं उत्तर असेल. ओके. आणि जे एकदम लक्झरियस उत्पादन वगैरे असतील, वस्तू असतील, तर त्यांच्यासाठी 40% आहे. मात्र कमीत कमी 5% आणि 18% तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताचा समावेश हेल्थ एआय ग्लोबल सिक्युरिटी ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आला आहे भारताचा. तर त्याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? ओके. भारतात समावेश कसं कुठं करण्यात आलेला आहे? हेल्थ एआय ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्कमध्ये. आणि जिनिव्हा या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. लक्षात ठेवा. जिनिव्हा कुठे येतं? स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. स्वित्झर्लंडची राजधानी काय असेल? बर्न. नुकत्याच कोणत्या देशाने 26 प्रतिष्ठित सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातलेली आहे? यूट्यूब असू द्या, इंस्टाग्राम, ट्विटर वगैरे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. असा देश कुठला असेल? तर तो आहे नेपाळ. नेपाळ बंदी घातली होती. नेपाळची राजधानी काय असेल? काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे आणि काठमांडूमध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन सार्कचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न. वर्ष 2026 मध्ये म्हणजे यावर्षी G20 शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? हे होणार आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये होणार आहे. मग 2025 मध्ये कुठे पार पडली होती G20चे शिखर संमेलन? हे पार पडलं होतं दक्षिण आफ्रिकामध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी. G20 लक्षात ठेवा, G7 नाही. G7 आहे ना, G7 पार पडलं 2025 मध्ये कॅनडामध्ये आणि G7 होणार आहे 2026 मध्ये फ्रान्समध्ये. पुढचा प्रश्न. भारतीय जनता पक्षाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले असते? त्यांचं नाव आहे नितीन नबीन. नितीन नबीन लक्षात ठेवा. आणि हे बिहारचे आहेत. ओके. बिहारचे आहेत. आत्तापर्यंत BJPचे सर्वात कमी वयाचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण असतील तर ते आहेत नितीन नबीन. नुकत्याच 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत CP राधाकृष्णन यांनी कोणाचा पराभव केले? ओके. बघा, सध्या उपराष्ट्रपतीची निवडणूक जिंकले आहेत कोण? किंवा सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन आहेत. त्यांनी कुणाचा पराभव केला असेल? तर ते B सुदर्शन रेड्डी. B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केल्यात लक्षात ठेवा. यांनी त्यांना हरवलं. CP राधाकृष्णन यांनी सुदर्शन रेड्डी यांना हरवलेलं आहे. 11वी आशियाई जलचर स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? ही आहे अहमदाबाद या ठिकाणी. कुठं? अहमदाबाद या ठिकाणी. आणि अहमदाबादमध्ये 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पण होणार आहेत. कुठे येतं अहमदाबाद? गुजरात राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यानं सुरू केले आहे? हा आहे आसाम राज्य. ओके. आसामची राजधानी काय असेल? दिसपूर ही आसामची राजधानी आहे. लक्षात ठेवा, हेमंता बिश्व शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री सध्याच्या घडला. गिधाड संवर्धन पोर्टल आहे, हे लक्षात ठेवा, हे पोर्टल आहे. आणि गिधाडांसाठी संवर्धन केंद्र कुठं आहे भारतामधील पहिलं? गिधाड संवर्धन केंद्र कोणत्या ठिकाणी असेल? तर ते आहे गोरखपूरला. गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये येतो. हे अशा पद्धतीने आपले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या बरं सर्वजण. नुकतेच अँड्रू होलनेस हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट बॉक्समध्ये उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. उत्तर दिला तर तुमच्या लक्षात राहील कमीत कमी हा प्रश्न तरी, जो पेपरला आला तर तुम्हाला चुकणार नाही. ओके. चला, इथं थांबवतो आपण. जाता जाता आपलं 3 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. राजगुरू आहे, स्वप्नपूर्ती आहे, नादवरतीच आहे. कोणते पुस्तक घ्यायचे असेल तर तुम्हाला या नंबरवरती मेसेज करायचा आहे WhatsAppला, किंवा डायरेक्ट तुम्ही या QR कोडवरती पैसे पाठवू शकता, किंवा Amazon, Flipkartवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत. ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा चेक करा, किंवा मला या नंबरला WhatsApp मेसेज करा. घरपोच तुम्ही पुस्तक मागवून घेऊ शकता. कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे. चला, हे थांबवत आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओला, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. थँक्यू. जय हिंद.